राज्यात गेल्या काही दिवसांपासून एकाच चर्चेनं राजकारण ढवळून निघालंय. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का? दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का? आणि जर तसं झालं तर एनडीए मध्ये शरद पवार गटाची एंट्री निश्चित होणार का? पण या सगळ्या चर्चांमध्ये एक नाव सातत्यानं समोर येतंय, सुनेत्रा पवार. कारण या संभाव्य विलीनीकरणाला सर्वात मोठा विरोध त्यांच्याकडून असल्याची चर्चा आहे. पण हा विरोध नेमका कशासाठी? पक्ष एकत्र आला तर अडचण काय? आणि या विरोधामागे फक्त राजकारण आहे की भविष्यातली सत्ता समीकरणाचा मोठा डाव? हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. तर गेल्या 15 दिवसांपासून शरद पवार गट सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी आता जोर धरलाय. अधिकृतपणे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून याला नकार जरी दिला जात असला तरी दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत सुरू असलेल्या भेटीगाठींमुळे या चर्चांना आणखीनच बळ मिळतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट, त्यानंतर वाढलेल्या राजकीय हालचाली आणि दिल्लीतल्या बैठका यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा या घडामोडींवर एक मोठं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट हा काही योगायोग नव्हता, तर त्यामागे पूर्वनियोजित राजकीय रणनीती होती असा दावा त्यांनी केलाय. इतकंच नाही तर सरकारमधील काही लोकांनी आपल्याला सांगितलंय की शरद पवार गटातील खासदारांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि काँग्रेसमधल्या काही खासदारांनाही फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्यात. मात्र राजकारणात कोणतीही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. त्यामुळे या भेटीगाठी आणि वाढलेल्या हालचालींमुळे संशयाचं वातावरण कायम आहे. याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे भाजपनं शरद पवार गटासमोर एक स्पष्ट अट ठेवली आहे. ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं आधी विलीनीकरण व्हावं आणि त्यानंतरच एनडीए मध्ये प्रवेशाचा विचार केला जाईल. म्हणजेच काय तर दोन स्वतंत्र राष्ट्रवादी पक्षांना एनडीए मध्ये स्थान देण्याऐवजी एकच राष्ट्रवादी पक्ष असावा अशी भाजपची भूमिका असल्याचं बोललं जातंय. तसंच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर सुद्धा शरद पवार गटानं काही प्रमाणात सकारात्मक भूमिका घेतल्याची चर्चा आहे. 50% जागांचा फॉर्म्युलावर विचार होऊ शकतो असे संकेत भाजपला दिल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे भविष्यात इंडिया आघाडीतील काही भूमिका बदलू शकतात अशी ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालंच तर शरद पवार गटातील खासदार भाजपमध्ये जाणार नाहीत, उलट एकत्रित राष्ट्रवादी एनडीए सोबत राहील आणि दोन्ही गटांना प्रत्येकी एक मंत्रीपद मिळू शकतो. सध्या शरद पवार गटाकडे लोकसभेत 8 खासदार आणि राज्यसभेत 1 खासदार आहे. पण या सगळ्यात सुनेत्रा पवार यांच्या विरोधाची चर्चा का होते? यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे पक्षावरील नियंत्रण. जर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्या तर पक्षाचं नेतृत्व आणि अंतिम निर्णय क्षमता पुन्हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हातात जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे अजित पवार गटाचं स्वतंत्र नियंत्रण कमी होईल अशी भीती व्यक्त होते. दुसरं कारण म्हणजे अजित पवारांनी निर्माण केलेलं स्वतंत्र राजकीय अस्तित्व. गेल्या काही वर्षात त्यांनी वेगळी राष्ट्रवादी उभी केली, स्वतःची संघटना तयार केली आणि वेगळा राजकीय मार्ग निवडला. विलीनीकरण झाल्यास हे स्वतंत्र अस्तित्व कमी होईल आणि पुन्हा मूळ नेतृत्वाच्या छत्रछायेखाली कायम राहावं लागेल अशी भावना अजित पवार समर्थकांमध्ये असल्याचं बोललं जातंय. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पार्थ पवार यांचं राजकीय भवितव्य. जर पक्ष पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलाच तर भविष्यात पार्थ पवार यांना पक्षात किती महत्त्व मिळेल, त्यांचं राजकीय स्थान काय असेल, त्यांच्या नेतृत्वाला किती संधी मिळेल असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या भविष्यासाठी सुद्धा हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो अशी चर्चा आहे. मात्र या सर्व घडामोडींवर अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नाही. त्यामुळे सध्या या सर्व चर्चा राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार आणि विविध दाव्यांवर आधारित आहेत. प्रत्यक्षात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही, शरद पवार गट एनडीए मध्ये जाणार की नाही आणि सुनेत्रा पवार यांचा विरोध किती निर्णायक ठरणार याचं उत्तर येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. या संपूर्ण घडामोडींवर तुमचं मत काय? दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यायला हव्यात का? हे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.